झालं ते फार वाईट झालं. पण उपाशी तरी किती राहायचं ना. कडू घास तरी खाल्ला पाहिजेच की. घ्या, थोडंसं खा. माझा मुलगा गेलाय आणि तुम्ही पेढे वाटताय? छे छे, तुमचा मुलगा नाही, प्रीतीचा मारेकरी गेलाय ना, म्हणून ही मिठाई. इथे माझा मुलगा गेलाय आणि तुम्ही कसले तमाशे लावले? तमाशे मी नाही, तुम्ही करताय गायकवाडबाई. जे पेरलंय तेच उगवते आज. माझी प्रीती गेली त्यावेळेला तुमच्या घरीही नवीन सुनेचं कौतुकच चाललं होतं ना. परमेश्वराने तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नका, नाही तर दुसऱ्या मुलीसमोर धक्के मारून बाहेर काढावं लागेल. हा तुमचा राग नाही, अगतिकता आहे तुमची. तुमच्या डोळ्यातलं हे पाणी, तुमचा हा कापरा स्वर, हे सगळं बघायचं होतं मला. माझ्या प्रीतीच्या मृत्यूमुळे जी आग लागली होती ना इथे, ती आज विझली. पिट्टम फाट झाली. मी हात जोडतो तुम्हाला. तुम्ही जा इथून. का का जाऊ मी? माझी मुलगी गेली त्यावेळेला तुम्ही जी आमच्या घरी हजेरी लावत होतात ना, तीच आम्हाला जास्त त्रासदायक होत होती. पास झालं. खूप ऐकून घेतलं तुझं. अगं, वीरेन भाऊजींच्या जाण्याने आपली प्रीती परत येणार नाहीये ग. माझ्या प्रीतीच्या मृत्यूला तोच कारणीभूत आहे. आता जे काही उत्तर द्यायचंय ना, ते वरती जाऊन प्रीतीला दे म्हणावं. पास झाली तुमची बकबक. चला निघा इकडून, चला. भाऊजी, तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका. मी माझ्या आईशी बोलतेय ना. शिवाय जे वाद मोठ्यांचे आहेत ते त्यांना परस्पर सॉल्व्ह करू दे. आदिती, सांग तुझ्या आईला, प्रीती गेली तेव्हा तिचा दुखवटा, तिचं सूतक आम्ही पाळलं होतं. पण आमच्या मुलाच्या मृत्यूनंतर तुमच्या घराची काही दिवाळी साजरी होते ना, त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. सांग तिला निघून जा इथून. राहायला आलेली नाहीये मी इथे, पण मनाला खूप बरं वाटलं. तुमच्याही डोळ्यात पाणी येऊ शकतं.
मनोज पाणी घेऊन ये जरा. काय झालं मॅडम? अदितीचा फोन आला होता आईला सांभाळा म्हणून. मला कुणीही सांभाळायची गरज नाहीये नीलकंठ. सगळ्या गायकवाड घराला रडताना पाहून आलीये मी आज. त्यांचा हाच आक्रोश ऐकायचा होता मला. म्हणजे आज माझ्या प्रीतीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. सगळ्यांना तळमळताना पाहिलंय मी. वीरेन त्या घराण्याचा धाकटा मुलगा होता, सगळ्यांचाच लाडका असणार ना तो. माझी प्रीती ही धाकटीच होती. आई बाबांना सगळी मुलं सारखीच असतात नीलकंठ. काय झालं मॅडम? तब्येत बरी नाहीये का? नाही, काही नाही. मला विश्रांतीची गरज आहे. उद्या सकाळी बोलू आपण. गुड नाईट मॅडम. माझा मुलगा गेलाय आणि तुम्ही पेढे वाटताय? प्रीतीचा मारेकरी गेलाय ना, म्हणून ही मिठाई. अहो, जे पेरलंय तेच उगवते आज. माझी प्रीती गेली त्यावेळेला तुमच्या घरीही नवीन सुनेचं कौतुकच चाललं होतं ना. माझी मुलगी गेली त्यावेळेला तुम्ही जी आमच्या घरी हजेरी लावत होतात ना, तीच आम्हाला जास्त त्रासदायक होत होती. माझ्या प्रीतीच्या मृत्यूमुळे जी आग लागली होती ना इथे, ती आज विझली. माझ्या प्रीतीच्या मृत्यूमुळे जी आग लागली होती ना इथे, ती आज विझली. ती आज विझली. ती आज विझली. मॉम, मॉम,
मॉम मॉम प्रीती तू हो मीच तुझी प्रीती. मॉम मला माहिती आहे की मी या जगात नाहीये, पण तुझं काय? तुझं काय म्हणजे? म्हणजे माझं कारण पुढे करून तू वीरेंच्या घरच्यांशी जे वागलीस ते योग्य होतं? प्रीती अगं हीच ती माणसं ज्यांनी तुला आमच्यापासून दूर केलं. हाच तो वीरेन. मॉम प्लीज वीरेनबद्दल काहीही बोलू नकोस. माझं त्याच्यावर प्रेम होतं. प्रीती तुझ्या मृत्यूला तोच जबाबदार आहे. नाही मॉम, माझ्या मृत्यूला सर्वस्वी मीच जबाबदार होते. त्याचा काहीच दोष नव्हता. आणि तरी सुद्धा वीरेनच्या मृत्यूनंतर तू त्यांच्या घरी मिठाई घेऊन गेलीस. मॉम हे सगळं विकृत आहे ग. प्रीती अगं आम्ही हे सगळं तुझ्यासाठी केलं बाळा. तुझ्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून. पण आता मीच सांगतेय की थांबवा हे सगळं. मॉम मृत्यूचा बदला मृत्यू हा असूच शकत नाही. आणि अनुपमाला नका त्रास देऊ. वीरेन हा पहिल्यापासून अनुपमाचाच होता, अगदी पहिल्यापासून. प्रीती अनुपमामुळेच तुझा साखरपुडा मोडलाय आणि त्यानंतरच तू. मॉम त्याचा पश्चाताप मला होतोय, पण अनुपमाचा काय दोष त्यात? प्लीज प्लीज मी पुन्हा एकदा सांगते मॉम, तिचा छळ करू नका आणि वीरेनच्या घरच्यांशीही वाईट वागू नका मॉम. नाहीतर माझ्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही, कधीच नाही. वहिनी, वहिनी अगं अशी किती दिवस रडत राहणार आहेस तू? या गोष्टी आपल्या हातात असतात का? सांग. आपला वीरेन देशासाठी लढता लढता गेलाय, या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. पण आपल्या दुःखात तर देश सहभागी होणार नाही ना. भाऊजी गेल्यापासून असं वाटतं की आता माझं जवळचं असं कोणी उरलंच नाही या घरात. धाकट्या भावासारखं प्रेम केलं मी त्यांच्यावर. वहिनी, मी तुझ्या भावना समजू शकतो. लग्न करून घरी आले तेव्हापासून मी त्यांना पाहते.
अगदी मिलिटरीत जाण्याचा निर्णय घेताना सुद्धा त्यांनी माझं मत विचारलं होतं. माझं स्वतःच असं कोणीच नाही या जगात आणि आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ठाऊक नाही आहेत का? वीरेंनी ज्यावेळी मिलिटरीत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्हालाही खूप कौतुक वाटलं त्याचं. खरंय, माझ्या आणि उपेंद्रपेक्षा नेहमीच वीरेन वेगळा विचार करायचा. कदाचित म्हणूनच देवालाही त्याचा हेवा वाटला असेल आणि वहिनी, पुढे वहिनी. तिला रडण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याच्या खांद्याची गरज वाटत नसेल, मला माझ्या नवऱ्याच्या खांद्याची गरज आहे. काय म्हणायचंय का तुला? तिला बरोबर कळलं मला काय बोलायचं ते. एक बाईच दुसऱ्या बाईला समजू शकते. अदिती असला घाणेरडा संशय घेताना लाज वाटायला पाहिजे तुला. हे तुम्हा दोघांचं चाललं होतं आणि लाज मला वाटायला अदिती पाहिजे. बस. हा कुठला न्याय? हे असलं काहीतरी बडबडण्यापेक्षा स्वतःच्या आईचं डोकं कसं ठिकाणावर येईल याचा विचार कर. माझ्या आईचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा जरा. आणि माझ्या आईचं नाही, मी तुमच्या सगळ्यांचं डोकं ठिकाणावर आणते की नाही ते बघा.